आणि येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य प्रगट केलं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वतःला वाढवतोय आणि वाढवतोय. आपल्या हातून कळा, माझा देव वाढवणारा देव आहे. केव्हाच मी कमी होणार नाही, कारण मी जिवंत देवाचं लेकरू आहे. म्हणा सगळे अभिवचन माझ्यासाठी होय आणि आमेन. प्रेज द लॉर्ड. पण जोपर्यंत आपलं मन बदलत नाही की आपण त्याप्रमाणे विचार करत नाही, गोष्टी घडणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो आज आपण विद्वांसाठी आणि आत्मांसाठी कपडे वाटप करणार आहे. सो मला सांगायला आवडेल की ज्यांनी हातभार लावला, देव तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही अनाथ आणि विधवाची त्याच्या वेळेमध्ये मदत करता किंवा काळजी घेता, देव आनंदी होतो. प्रेज द लॉर्ड. आणि आज देव तुमच्यासाठी आनंदी होणार. प्रेज द लॉर्ड. जे लोक ऑनलाईन पाहतात, तुम्ही देखील 25 तारखेला येऊ शकता. एक तरी नवीन आत्मा तुमच्या कंपनीतला, कामातला आणू शकता आणि देव तुम्हाला आशीर्वाद करेल. प्रेज द लॉर्ड. या आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि थोडा वेळ आज देवाचं वचन ऐकूया. आज प्रभू भोजन देखील आहे. आज आपण देवाचं वचन ऐकूया. प्रेज द लॉर्ड. काल आम्ही लातूर मध्ये होतो. लातूर मध्ये 12 तास उपवास प्रार्थना होती आणि लातूर मध्ये देवाने महान कार्य केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक ओपनिंग देव देत आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट नगर चर्च त्याच्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. हालेलुया. सोनेचर्च सुद्धा ऐकते. काही लोक मला सोनेबद्दल ऑनलाईन पाहते. सोनेचर्च देखील आशीर्वादित आहे. आणि येत्या दिवसात मी जे सांगितलं तुम्हाला की देव त्याचं कार्य रोज रोज वाढवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही त्याचे भाग आहात. आपल्या हृदयात हात ठेवा. म्हणा मी या कुटुंबातला आहे. मी या कुटुंबातला. म्हणा या चर्चचा मी भागीदार आहे. मी या चर्चचा भागीदारी आहे. म्हणा या चर्चचं, हे चर्च कुटुंब आहे. चर्च कुटुंब आहे. आणि या कुटुंबामध्ये या कुटुंबामध्ये मी आहे. मी आहे. म्हणा मी परका नाहीये. मी परका नाहीये. मी उशिरा येतो, पण मी परका नाहीये. हालेलुया. जे लोक देवावर प्रेम करतात ते उशिरा नाही येणार. रात्री आम्ही खूप उशिरा लातूरून आलो, पण लातूरमध्ये देवाने महान कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. आज देव तुमच्याशी थोडा वेळ बोलेल. किती लोकांची इच्छा आहे की या ख्रिसमसला तुमच्याद्वारे एक तरी नवीन आत्मा देवाला भेट म्हणून दिला पाहिजे. आपल्या हातात करा. म्हणा येशूच्या नावात. येशूच्या नावात. या नाताळाच्या दिवशी. या नाताळाच्या दिवशी एक तरी नवीन आत्मा. एक तरी नवीन आत्मा माझ्याद्वारे. माझ्याद्वारे. माझ्या देवाच्या राज्यात. माझ्या देवाच्या राज्यात. एक गिफ्ट म्हणून. एक गिफ्ट म्हणून. गिफ्टला काय? भेट म्हणून. भेट म्हणून मी देणार आहे. मी देणार आहे. तुम्ही तुमचं काम करा आणि देवबाप कार्य करेल. यस. तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रमंडळी, कंपनीतील लोकांना सांगा आणि देव महान कार्य करेल. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कारण देव वाढवणारा देव. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक देवाचं लेकरू जे इथं बसलेलं आहे, जे लोक ऑनलाईन पाहतायत, तुम्ही लोक साधी लोक नाहीये. देवाला तुमच्याद्वारे ख्रिस्त प्रगट करायचा आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. बोला माझ्या मागे. देवाला मला मला माझ्याद्वारे ख्रिस्त प्रगट करायचा आहे. ख्रिस्त प्रगट करायचा आहे. आणि म्हणूनच प्रभूने मला या पृथ्वीवर ठेवलेलं आहे. या पृथ्वीवर ठेवलेलं आहे. बाकी काही कारण नाही. बाकी काहीच कारण नाही. म्हणा खाणं आणि पिणं. खाणं आणि पिणं हे देवाचं राज्य नाही. या देवाचं राज्य नाहीये. अजिबात नाहीये. अजिबात नाहीये. कारण खाणं आणि पिणं. खाणं आणि पिणं त्याच्यात देव आनंदी होत नाही. या देव आनंदी होत नाही. ते माझ्यासाठी आहे. हे माझ्यासाठी आहे. पण न्यायी पण शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद. आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद. हे देवाचं राज्य आहे. हे देवाचं राज्य आहे. आणि हे राज्य माझ्याद्वारे प्रगट केलं पाहिजे. येशूच्या नावात. हालेलुया. हालेलुया. देवामध्ये धनवान लोक. यस. तुम्ही आणि मी येशूमध्ये धनवान लोक आहोत. म्हणा मी येशूमध्ये अत्यंत धनवान आहे. आणि शेवटच्या दिवसात देवाची इच्छा आहे की आपण अशा प्रकारे धनवान बनलं पाहिजे. यस आमेन. आत्म्यामध्ये. यस. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन काय सांगतं? 1 तिमोथी 6 अध्याय 17 ते 19.
जे या आताच्या जगातले एक धनवान एक तिमोथी 6 अध्याय 17 ते 19 प्लीज वाचूया. जे या आताच्या जगातले धनवान त्यांना निक्षूल सांग की त्यांनी अभिमानी होऊ नये आणि चंचल संपत्तीवर आशा ठेवू नये. चंचल संपत्तीवर आशा ठेवू नये. हा, तर जो जिवंत देव तर तो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही भरपूर देतो. आपणास उपभोगास सर्व काही भरपूर हा. देतो. त्याच्यावर त्यांनी आशा ठेवावी. त्याच्यावर त्यांनी आशा ठेवावी. आशा ठेवावी. कान पुढं पुढं चांगले करावे. चांगले करावे. चांगल्या कामाविषयी धनवान व्हावे. ओ, हा संदेश आहे माझा. चांगल्या कामाविषयी धनवान व्हावे. धनवान व्हावे. तर तुम्ही येशूमध्ये धनवान आहात, सगळे आशीर्वाद तुमच्या मागे पडणार. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही येशूमध्ये धनवान आहात, येशूमध्ये बळकट आहात, सामर्थ्यवान आहात. तुम्ही मोठमोठे काम बघणार, मोठमोठे कार्य बघणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही मोठमोठे चिन्ह चमत्कार बघणार. कारण म्हणून तर बायबलमध्ये लिहिलंय, देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी आत्म्यामध्ये सबळ व्हावं. तर तुम्ही इफिसकरास पत्र 6 अध्याय 10 वचनामध्ये आहात. प्लीज वाचूया. इफिसकरास पत्र 6 अध्याय 10 वचन प्लीज वाचूया. शेवटी माझ्या भावांनो, शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये, प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये हा सबळ व्हा. सबळ व्हा. परत एकदा. शेवटी माझ्या भावांनो, शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. की लोकांना कळते देवाचं वचन. म्हणा, प्रभूमध्ये प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये शक्तीच्या बळामध्ये मला सबळ व्हायला बोलवलंय. मला सबळ व्हायला बोलवलंय. आणि जर तुम्ही प्रभूमध्ये सबळ आहात, तुमचा आतील माणूस सबळ आहे, तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तुम्ही जिथे जाणार तिथं देवाचं राज्य प्रगट होईल. आमेन. पण जर तुम्ही आत्म्यामध्ये वीक आहात, अशक्त आहात, देव त्याचं सामर्थ्य तुमच्याद्वारे प्रगट नाही करू शकत. म्हणून तर बायबलमध्ये लिहिलंय की देवाला पहिल्यांदा मोशेला शिकवावं लागलं, त्याला आत्म्याने भरावं लागलं, आणि मग मोशेला फारोसमोर उभा करावं लागलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला माझ्या घे मी आत्म्या. परत एकदा वाचूया म्हणजे तुम्हाला कळेल. शेवटी माझ्या भावांनो, शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. हा, त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. की लोक येशूमध्ये सबळ आहे. की लोक असं म्हणतील की पास्टर, मी देवाचं राज्य प्रगट करू शकतो. करू शकता तुम्ही जर उभे राहिले तर कार्य होईल का? होईल. होईल का? की लोक म्हणतात मी उभं राहिलं तर देवाचं काम होऊ शकतं. होऊ शकतं. होऊ शकतं. तुमच्या कंपनीत तुम्ही करू शकता, तुमच्या कामाच्या जागी, शाळेत, कॉलेजमध्ये तुम्ही करू शकता. यस. कारण तुम्ही येशूमध्ये बलवान आहात. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं शलोमोन राजाविषयी की तो जो होता एक दिवशी. प्लीज वाचूया 1 राजे 3 अध्याय. प्लीज दुसऱ्या वचनाच्या पुढे आपण जाऊया. 1 राजे 3 अध्याय मिळालं. 1 राजे 3 अध्याय 2 वचन वाचूया. लोक केवळ उंच स्थानावर यज्ञ करीत असत. हा, कारण त्या दिवसापर्यंत परमेश्वराच्या नावासाठी घर बांधले नव्हते. आणि शलोमोन आपला बाप दावीद याच्या नियमाप्रमाणे चालून परमेश्वरावर प्रीती करत असे. पण तोही उंच स्थानावर यज्ञ करीत असे व धूप जाळीत असे. आणि राजा गिबोनाकडे यज्ञ करायला गेला, कारण ते मोठे उंच स्थान होते. तेथल्या वेदीवर शलोमोनाने 1000 होमार्पणे अर्पण केली. ओके. गिबोनात परमेश्वराने शलोमोनाला रात्री स्वप्नात दर्शन दिले. ना बायबल सांगतं देवाने रात्री शलोमोनाला दर्शन दिले. पुढे तेव्हा देवाने म्हटले, मी तुला काय देऊ ते माग. मग शलोमोनाने म्हटले, तुझा सेवक माझा बाप दावीद तुझ्या पुढे सत्यतेने व नीतीने व तुझ्याकडच्या मनाच्या सरळतेने वागल्याप्रमाणे तू त्याला मोठी प्रेमदया दाखवली. ओके. आणि आजच्या प्रमाणे त्याच्या राजासनावर बसायला त्याला मुलगा देऊ तू ती मोठी प्रेमदया त्याच्यासाठी राखून ठेवली. ओके. तर आता हे परमेश्वरा माझ्या देवा, माझा बाप दावीद याच्या ठिकाणी तू आपल्या सेवकाला राजा केले आहे. मी तर लहान मुलं आहे, मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही. ओके. आणि जे तुझे लोक तू निवडले त्यांच्यामध्ये तुझा सेवक आहे, ते पुष्कळ असल्यामुळे त्यांची संख्या मोजता येत नाही. तर तुझ्या लोकांचा न्याय करायला मी बरे आणि वाईट यांचा विवेक करावा म्हणून समजणारे हृदय तू आपल्या सेवकाला दे. ना बायबल सांगतं देव म्हटलं माग तुला काय पाहिजे, काय हवंय माग.
काय पाहिजे? आणि बायबल सांगते शल्मोनाने काय मागितलं? धन संपत्ती नाही. शल्मोन म्हटला, प्रभू तुझ्या लोकांचा न्याय करायला ज्ञान आणि बुद्धी मला दे आणि समजणार हृदय. यस की लोकांना देवाचं वचन कळतंय. यस त्याला आत्म्यामध्ये काय व्हायचं होतं? बलवान. त्याला देवाच्या लोकांचा काय करायचं होता? न्याय. त्यांनी धन नाही मागितलं, संपत्ती नाही मागितली, पण देवाला एवढं आवडलं शल्मोनाने जे मागितलं. पुढं, कारण तुझ्या या बहुत लोकांचा न्याय करायला कोण शक्तिमान आहे. तेव्हा शल्मोनाने ही गोष्ट मागितली म्हणून प्रभूला ते बोलणे बरे वाटले आणि बोलले बरे वाटले. की लोकांची इच्छा आहे तुमची प्रार्थना देवाला आवडावी. यस देवाला कशी आवडताय का वाचूया. आणि देव त्याला म्हणाला, हा तू ही गोष्ट मागितली आणि तू आपणासाठी दीर्घायुष्य मागितले नाही, ओके किंवा आपणासाठी धन मागितले नाही, ओके. किंवा आपल्या शत्रूंचा जीवही मागितला नाही, तर न्यायाचा निर्णय करण्याची बुद्धी तू आपणासाठी मागितली. म्हणून पहा, मी तुझ्या बोलण्याप्रमाणे केले आहे. हा. पहा, मी तुला असे विवेकी व ज्ञानी हृदय दिले आहे की तुझ्यापूर्वी तुझ्यासारखा कोणी झाला नाही आणि तुझ्यानंतर तुझ्यासारखा कोणी होणारही नाही. हा आणि जे तू मागितले नाही तेही म्हणजे धन व वैभवही मी तुला दिले आहे. जर चर्चला हे कळालं तर खूप आशीर्वाद येते. या समेल. सिस्टर परत ते 2 वचन वाचूया मागचे. म्हणून पहा, मी तुझ्या बोलण्याप्रमाणे केले आहे. ओके. पहा, मी तुला असे विवेकी व ज्ञानी हृदय दिले आहे की हा तुझ्यापूर्वी तुझ्यासारखा कोणी झाला नाही ओके आणि तुझ्यानंतर तुझ्यासारखा कोणी होणारही नाही. ओके. कोण बोलतोय? देव. कोण बोलतोय? देव. येशू येऊपर्यंत शल्मोनासारखं कोणी ज्ञानी नव्हतं, कोणी अभिषिक्त नव्हतं ना, कोणीच एवढं ज्ञानी नव्हतं. जगातले लोक शल्मोनाचं ऐकायला यायचे. का? कारण कोणी त्याला बुद्धी दिली, देवानं. कोणी त्याला ज्ञान दिलं. देवानं. तो शल्मोनापेक्षाही श्रेष्ठ तुमच्यामध्ये आहे. आमेन. आपल्या हृदयात हात ठेवा. म्हणा, शल्मोनापेक्षाही श्रेष्ठ शल्मनापेक्षाही श्रेष्ठ माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. तुमको समज में आ रहा है? आणि देव म्हटला पुढचं वचन, आणि तू मागितले नाही तेही म्हणजे धन व वैभव मी तुला दिले आहे. हा, धन व वैभव मी तुला दिले आहे. हा. ते असे की तुझ्या सर्व दिवसात राजांमध्ये तुझ्यासारखा कोणी होणार नाही. ना, माझी आज प्रार्थना आहे की हे प्रार्थना रोज तुम्ही करावी. म्हणा, प्रभू मला आत्मे जिंकणारा, आत्मे जिंकणार, ज्ञान आणि बुद्धी ज्ञान आणि बुद्धी आणि समजणार हृदय आणि समजणार मी हृदय स्वीकारत आहे. मी स्वीकारत आहे. की लोकांची इच्छा आहे की तुम्ही बायबलचं प्रिन्सिपल समजून घ्या. बायबलचा देव कसं कार्य करतो हे तुम्हाला कळालं पाहिजे. शल्मोन म्हटला मला काही नाही पाहिजे. देवाने ऑफर दिली, तुला काय पाहिजे माग. शल्मोन म्हटला मला हे काही नाही पाहिजे, प्रभू मला समजणार हृदय, ज्ञान दे, जेणेकरून मी तुझ्या लोकांचा न्याय कर. आणि देवाने ते दिलं. आणि बायबल असं सांगतं देवाच्या वचनात, देव म्हटलं एवढंच नाही, बाकी सगळं मी तुला देणार. Yes. बाकी सगळं मी तुला देणार. बाकी सगळं देणार. आणि बायबल सांगते एवढंच नाही, तर तो म्हणतो पुढे जाऊन शल्मोनाचं ज्ञान ऐकायला सगळे जगातले लोक आले. आणि बायबल सांगतं सल्मोनापेक्षाही श्रेष्ठ आपल्यामध्ये. आमेन. देवाला माझ्या आपल्या हृदयात हात ठेवून म्हणा, देवाला माझ्याद्वारे त्याचं राज्य प्रगट करायचं त्याचं राज्य प्रगट करायचं. आणि आज ते होणार आहे. ते होणार आहे प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. हालेलुया. 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 सो बायबल सांगतं देवाची इच्छा आहे की तुम्ही मी असं मागितलं पाहिजे. पण मला बाकी काही नको, नाव प्रसिद्धी, मला तुझ्यापासून चाललेलं समज पाहिजे. यस. अभिषेक, यस. शैतानाचं जू तोडणारा मला दे आणि देव तुमचा उपयोग करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले हात वर करा. म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, शल्मोनाने जसं तुला खुश केलं, शल्मोनाने जसं तुला खुश केलं, मला तुला खुश करायला मला तुला खुश करायला आजपासून मदत कर. जेणेकरून जे मी नाही मागत ते तू देणार आहे. येशूच्या नावात आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि देव तुमच्यासाठी करायला सामर्थ्यवान आहे. यस. आमेन. ती लोक म्हणतात देव सामर्थ्यवान आहे, करायला सामर्थ्यवान आहे. Yes, yes. ओके, आज आपण विद्वांसाठी साड्या वाटणार आहोत. आज प्रभुभोजन आहे. पण माझी इच्छा आहे की चर्चच्या प्रत्येकामध्ये ते ज्ञान जे ख्रिस्तापासून आहे ते व्हायला पाहिजे. ऐकता का? ते ज्ञान तुमच्यामध्ये व्हायला लागलं, आय टेल यू, तुमच्या कामाच्या जागी, तुमच्या घरामध्ये, तुमच्या शेजारी तुम्ही विवेक असतात, तुम्ही ज्ञानी असताल आणि लोक तुमच्याकडे येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तुमच्याकडे का येणार? म्हणा, मी येशूमध्ये लोहचुंबक आहे. लोहचुंबक किती लोकांना माहित आहे? मॅग्नेट काय करतं?
लोखंडाला आकर्षित करतं, सगळं काय करतं? आकर्षून घेतं. आकर्षित करतं. सगळं काय करतं? आकर्षित करतं. तुम्ही आणि मी या जगाला येशूच्या नावात आकर्षित करणार आहोत. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर तुमच्याकडे देवाचा पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्म्याची आग आहे, तुम्ही या जगाला आकर्षित करणारे आहात. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. शल्मोनाकडे बघा, त्याला माहित होतं बाकी कशातच फायदा नाही, पण देवाकडून ज्ञान आणि बुद्धी मागणं त्याच्या लोकांसाठी त्याच्यात मोठा फायदा आहे. Yes, amen. आणि बायबल सांगतं देवाने दिलं आणि ते आशीर्वादी झाले. Yes, प्रेज द amen. लॉर्ड. Hallelujah. की लोकांची इच्छा आज तुमच्यासाठी असं व्हावं, Yes, amen. झालं पाहिजे. Yes. श्वास मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. व्हेरी सॉरी, मी लेट रात्री आलोय आणि त्यामुळं माझा गळा देखील हे झालेला आहे. पण माझी एक विनंती आहे, कोणामध्ये तरी ते एक ओझं यावं, ध्यान की फास्टर मला येशूमध्ये धनवान व्हायचं, Yes, amen. येशूमध्ये बळकट व्हायचं, Yes. माझा आतील माणूस बळकट झाला पाहिजे. Yes, amen. आणि मग बघा की देव तुम्हाला जे नाही मागितलं ते तुमच्या मागे पडेल. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज मी अशी प्रार्थना करेल की प्रभू जे नाही मागितलं ते देखील यांना दे, कारण हे बाकी काही नाही मागत, तुझं राज्य मागत आहे. Yes. हालेलुया. Hallelujah. आणि तुम्ही देवाचं राज्य मागत आहात आणि प्रभूला शोधत आहात, बाकी सर्व गोष्टी तुमच्या मागे येणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. की लोकांना देवाचं वचन कळत आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सो आज प्रार्थनेचा दिवस आहे. आज प्रभूला सांगूया की प्रभू यस माझी इच्छा आहे, जे शल्मोनाला तू शल्मोनाने तुला खुश केलं त्यावर मी तुला खुश करणार. Yes. मी तुझ्याकडे मागणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाकडे मागणार, आय टेल यू, ज्ञान नदीसारखं व्हाईल Amen. तुमच्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज अनेक मोठ्यावर पदावरचे लोक आमच्याकडे येतात, या ISI ऑफिसर, हा डॉक्टर्स, आणि म्हणतात फास्टर आमच्या डोक्यावर हात ठेवा, प्रार्थना करा. फास्टर जे तुमच्यामध्ये ज्ञान आहे ते आमच्याकडे नाहीये, आमच्याकडे हे जगिक ज्ञान. पण बायबल सांगतं जगिक ज्ञान देवासमोर मूर्खपणा आहे, आणि देवाचं ज्ञान जे आपल्यात आहे ते श्रेष्ठ आहे. Amen. आपल्या हातावर म्हणा, देवाचं ज्ञान देवाचं ज्ञान जे माझ्यामध्ये आहे जे माझ्यामध्ये ते श्रेष्ठ आहे, ते श्रेष्ठ आहे, अत्यंत श्रेष्ठ आहे. अत्यंत श्रेष्ठ आणि आहे. ते ज्ञान आणि ते ज्ञान येशूच्या नावात येशूच्या नावात माझ्याद्वारे माझ्याद्वारे कार्यरत होणार. कार्यरत होणार. की लोकांना माहित आहे Yes. ते तुमच्याद्वारे काय होणार? कार्यरत कार्यरत होणार. पण कोणामध्ये तरी इच्छा पाहिजे, कोणामध्ये तरी इच्छा पाहिजे. इच्छा पाहिजे. आणि जर तुमच्यामध्ये इच्छा असेल तर आज देव द्यायला त्याला तयार आहे. कारण बायबलमध्ये ज्यांच्याकडे ज्ञानाची कमी आहे त्यांनी माझ्याकडे मागावं, म्हणजे मी त्याला भरपुरीने देईल, मी त्याला देणार. देणार आहे. आणि एकदा का ते ज्ञान आलं प्रत्येकामध्ये, ते समजूतदारपणा तुमचं ऐकायला सगळे लोक येतील. आमेन. आपले हात वर करा, म्हणा माझं ऐकायला माझं ऐकायला सर्व लोक येणार. सर्व लोक येणार. कारण माझ्यामध्ये ते ज्ञान आहे. माझ्यामध्ये जे ज्ञान आहे. हालेलुया. हालेलुया. 1 करीन 3 अध्यायामध्ये हे लिहिलेलं आहे बघा. 1 करीन 3 अध्यायामध्ये हे लिहिलेलं आहे. आज आपण देवाच्याकडे विनंती करूया की प्रभू हे झालं पाहिजे, Yes. हे माझ्याद्वारे होऊ दे आणि देव कार्य करेल. थँक्यू जीसस. 1 करीन 3 अध्याय आणि प्लीज 16 वचन. तुम्ही देवाचे पवित्र स्थान आहात. पुढे 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 सॉरी आणि- 19 वचन. कारण या जगाचे ज्ञान देवापाशी मूर्खपण असे आहे. हा कारण असे लिहिले आहे की तो ज्ञानास त्यांच्याच धूर्तपणात धरतो. हा आणि असेही लिहिले आहे की प्रभू ज्ञानाचे विचार जाणतो, हा. असे की ते व्यर्थच आहेत. पुढे. तर मग माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये, कारण सर्व गोष्टी तुमच्याच आहेत. पाऊल किंवा अपुल्ल किंवा केफा किंवा जग किंवा जीवन किंवा मरण किंवा हल्लीच्या गोष्टी किंवा होणार आहेत त्या गोष्टी ही सर्व तुमचीच आहेत. आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात. ओ हो आणि हो हो ख्रिस्त हो. देवाचा आहे. केलो ख्रिस्ताचे आहेत. यस. आणि ख्रिस्त कोणाचा आहे? देवाचा. पुढे असलेलं 23 वचन. आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात. हा. आणि ख्रिस्त देवाचा आहे. आणि तो ख्रिस्त कोणामध्ये? माझ्यामध्ये. की लोकांमध्ये तो ख्रिस्त आहे. यस. सो जगाचं ज्ञान देवासमोर काय आहे? मूर्खपणा. आ ते असतील टॉप लेवलला, पण तुम्ही आणि मी त्याच्यापेक्षा टॉप लेवलला आहोत. यस. आमेन. कारण आपल्यामध्ये कोणाचं ज्ञान आहे? देवाचं. कोणाचं मन आहे? देवाचं. कोणाचं ज्ञान आहे? देवाचं.
बायबलमध्ये लिहिले आपलं कोणाचं मन आहे? येशूच. 1 करीन 3 अध्यायामध्ये सगळ्यांनी राहूया आणि पहा देवाचं वचन काय सांगतं. 5व्या शिष्ट परत 22-23. पाऊल किंवा अपोलो किंवा केफा किंवा जग किंवा जीवन किंवा मरण किंवा हल्लीच्या गोष्टी किंवा होणार आहेत त्या गोष्टी ही सर्व तुमचीच आहेत आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात. तुम्ही ख्रिस्ताचे आहात. किलो ख्रिस्ताचे आहेत. माझी इच्छा आहे ख्रिस्ताच्या लोकांनी तयार व्हा, कारण ते ज्ञान आतापासून तुमच्याद्वारे कार्य करेल. आमेन. आणि तुम्ही देवाच्या ज्ञानाने भरलेले आहात, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी तयार केल्या जातील. यस. आमेन. सगळ्या गोष्टी देव तुमच्याद्वारे तयार करेल. यस. आपले पवित्र हात वर करा, म्हणा जे ज्ञान शल्मनामध्ये होतं, जे ज्ञान चलमनामध्ये होतं त्याच्या कैक पटीने त्याच्या कैक पटीने माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आहे. कारण माझ्यामध्ये ज्ञानाचा उगम ज्ञानाचा उगम प्रभू येशू राहतो. प्रभू येशू राहतो. तो माझ्यामध्ये आहे. तो माझ्यामध्ये आहे. मी जिथे जाईल मी जिथे जाईल देवाचं ज्ञान देवाचं ज्ञान 100% प्रगट होणार आहे. प्रगट होणार आहे. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये रोज आणि रोज रोज आणि रोज हे ज्ञान प्रगट होणार आहे. हे ज्ञान प्रगट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आज किती लोकांची इच्छा आहे मी यांच्यासाठी प्रार्थना करावी की देवाचं ज्ञान या चर्चच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये यावं. यस. प्रत्येक व्यक्तीमध्ये. यस. का माहितीये? कारण की हे जगाचं ज्ञान देवासमोर मूर्खपणा आहे आणि देवाने मूर्खांना निवडले ज्ञानांना लाजवण्याकरिता आणि देवाने अशक्तांना निवडले सशक्तांना वाचवायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या ज्ञानाने आणि सामर्थ्याने भरलेले आहात, जिथं तुम्ही जाणार देवाचं ज्ञान प्रगट होणार. आमेन. जिथं जाणार तुम्ही देवाचं ज्ञान प्रगट होणार. म्हणा मला एक मोठी सेवा मिळाली. एक मला मोठी सेवा मी मिळाली. जिथे असेल मी जिथे असेल माझ्याद्वारे ख्रिस्त लोकांना प्रगट झाला पाहिजे. प्रगट झाला पाहिजे. माझ्या बोलण्याद्वारे स्वभावाद्वारे प्रीतीद्वारे सामर्थ्याद्वारे ख्रिस्त प्रगट झाला पाहिजे. येशूच्या नावामध्ये. कळतंय तुम्हाला? यस. किती लोकांमध्ये इच्छा आहे? यस. तुम्ही पहिली शिकलेले असताल, तुम्ही 10वी असताल, 8वी असताल, 12वी असताल, पण जर तुमच्याकडे देवाचं ज्ञान आहे तर तुम्ही टॉप लेवलला शिकवणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही टॉप लेवलला शिकवणार.